सिद्धी झाली, आपल्या शुभसंकल्पनेची सिद्धी झाली आणि त्याच्या पाठीमागं मासाहेबाचा वासंताईचा दादा जगण्याकरता कोण्यातरी महापुरुषांचा कोण्यातरी विभूतीचा आधार असला पाहिजे. खरं ते जगणं आहे दादा. म्हणून आपल्या मताने चिखल तोडवायचं नाही. आपुल्या मते उगाचे चिखल कालवू नको रे, हरिभजनाविन काल घालवू नको रे, अनुभवाविन मान डोलवू नको रे. आपुल्या मते उगाचे चिखल कालवू नको रे. मग काय करायचं स्वैराबाईला विचारा. संत संगतीने उमज, आणोनी मने पुरते समज, तया विन्यत्र पाते हलवू नको रे, हरिभजनाविन काल घालवू नको रे. म्हणून या विभूतीद्वारा या सज्जनांच्या माध्यमातून माझा भगवान इथे येणार आहे. तुम्हा सर्व बापाची शुभ संकल्पना आहे. तुमच्या पुरुषार्थ बलाने त्याची सिद्धी झाली. अनेक सज्जनांना असं वाटलं आई साहेब आहे तोपर्यंतच देवस्थापनापर्यंत प्रतिष्ठा सोहळा पार पडला पाहिजे, त्यांना बरं वाटणं का, त्यांना आनंद होईल. त्यांचं मात्र आपण किती मोठा उत्सव केला. या वर्षी तरी अनुकूलता नाही, प्रतिकूलता आहे. ठीक आहे, पण प्रतिकूलतेमध्ये पारमार्थ अशी साधना आहे दादा. कुठल्याही काळामध्ये आनंद देणारी साधना आहे. तुमच्याकडे जरी प्रतिकूलता असेल दादा, ती प्रतिकूलता सामान्य प्रतिकूलता आहे. बरोबर. धर्मरक्षण करणाऱ्या करता ही सामान्य प्रतिकूलता आहे. का सांगतो मी त्याचं कारण तुम्हाला. पाठीमागच्या अर्वाचीन प्राचीन महापुरुषांनी धर्मरक्षणाकरता जी कामं केले त्यांच्याकडे जर आपण पाहिलं तर त्या दृष्टीने आपलं किरकोळ समज आहे, किरकोळ कारण आहे. त्यानुसार धर्माच्या घोषणा नाही केल्या जात. धर्म का अजय हो, अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण हो, प्राणी मात्र में सद्भावना हो, सभी का भला हो. एवढ्यावर ते थांबले नाही दादा. आमच्या गोस्वामी तुळजाभवानी महाराजांची एक चौपाई तुम्हाला सांगू. शिबिदधीची हरिचंद्र नरेशा, सये धर्म हित कोठी कलेश. आमचे गोस्वामी तुळजाभवानी महाराज म्हणतात धर्माकरता या सज्जनाकडे जर पाहिलं तर किती त्रास काढला त्यांनी. शिबिदधीची हरिचंद्र नरेशा, सये धर्म हित कोटी कलेशा. सामान्य माणसं एकदा जमले, जगण्याचं सामान्यकरण का झालं, त्यांना किरकोळ प्रतिबंध बी चालत नाही झालं. त्यांच्याकडे पाहायचं धर्मरक्षणाकरता काय केलं. आमच्या गोस्वामी तुळजाभवानी शिबिर राजा घेतला. या सगळ्या धर्मरक्षणाकरता दादा एका प्राण्याचा प्राण वाचवण्याकरता त्याच्या वजना इतकं स्वतःच मांस काढून देण्याची तयारी आहे दादा. धर्मरक्षण इतकी सोपी गोष्ट नाही. त्याच्याकरता आज सर्वजण आपण या महापुरुषांच्या बोधाने प्रवास करतो. पण हे पाहिलं पाहिजे त्यांनी धर्मरक्षणाकरता काय केलं. शिबिराजाने काय केलं. धर्मरक्षणाकरता दादा एका प्राण्याचा प्राण वाचवण्याकरता या सज्जन त्याच्या वजना इतकं स्वतःच मांस काढून दिलं. नंतर आमच्या गोस्वामी तुळजाभवानी महाराजांनी दधीची घेतली, दधीची ऋषी घेतली. का घेतलं या सज्जनाचं नाव, तर त्याचं कारण आहे या सज्जनाने आपली आस्ती आपली हाडं जर केवळ परोपकारामध्ये कामात येत असतील, परोपकारामध्ये त्याचा उपयोग होत असेल तर हा सज्जन समर्पण होऊन गेला, दधीची ऋषी. आणि तिसरा भाग्यवान घेतला दासा. या देशाचा एक सम्राट आहे हरिश्चंद्र राजा. हरिश्चंद्र नरेशा का घेतला त्याचं कारण तुम्हाला सांगतो. या देशाच्या एका सम्राटाबद्दल बोलतो दादा. हा देशाचा सम्राट आहे राजा हरिश्चंद्र. पण हा सम्राट काशीच्या बाजारामध्ये स्वतःच्या पत्नीचा लिलाव डोळ्याने पाहतो. किती अवघड आहे दादा, किती अवघड आहे, किती अवघड आहे. एवढा त्रास आहे आपल्याला. 1 वर्ष पर्जन्य झालं नाही म्हणून आपण हैराण होऊन जाणं इतकं सुसंगत नाही दादा, इतकं उचित नाही. नुसता काशीच्या बाजारात पत्नीचा लिलाव नाही पाहत. पुत्र पत्नी जीव डोंबा घरी ओपिली. स्वतःचा मुलगा विकला जातो, पत्नी विकल्या जाते काशीच्या बाजारात आणि स्वतः
डोम्या घरी पाणी वाहत दादा. कशा करताय? एका देशाच्या सम्राटाचं बोलतोय. या देशाचा एक सम्राट आहे, चक्रवर्ती आहे, आणि तो धर्मरक्षणाकरता किती त्रास काढतो. म्हणून आपल्या ग्रामदेवतेवर जे काही उत्सव होतात दादा ते आनंदाने पार पाडले. ही बाह्य प्रतिकूलता बाधीच नाही पाहिजे दादा. पाणी झालं नाही, प्यायला पाणी नाही, काय नाही रे दादा. सकळा जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. सर्वांचा सांभाळ तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर, त्याचे निरंतर ध्यान करा. म्हणून धर्मरक्षणा करता हे सर्व काही चालू आहे. आणि धर्मरक्षणाचं एक महत्वाचं अंग आहे. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन दया क्षमा समाधान संतजन साधिते. म्हणून या धर्म सोहळ्यामध्ये, या यज्ञ मंडपामध्ये आणि माझ्या प्रभूच्या प्राणप्रश्याच्या माध्यमातून चालत असणारा हा सोहळा, त्या सोहळ्यामध्ये या विजयादशमीच्या पर्व काळावर मी माझ्या वाट्याला कीर्तन सेवा असाच विजयादशमी सारखा सोहळा आहे, दिवाळी दसऱ्यासारखा सोहळा आहे. आणि त्या सोहळ्यामध्ये आमचे तुकाराम महाराज म्हणजे कलियुगातले सिद्ध कोटीची अवस्था तुकोबराची. महाराज पैठराचे साधकही आहे आणि तुकोबरा अवतार सिद्ध महापुरुष आहे. अशा सज्जनाच्या भेटी करता बस दुरून दुरून आमच्या तुकोबरा करता हरिभक्त माझे जीवल ग सोयरे, हृदय पावले धरण त्यांची अंतकाळी येते माझ्या सोडवण्या. तुकोबरा त्यांच्याशी तुकाराम महाराजांचे संबंध होते का? ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया ठेविती विठोबाचे. सदैव माझ्या प्रभूचं चिंतन करणे तुकाराम महाराजचे सख्खे सोयरे बरकतात. महाराज मित्रांना मानित नाही. हेरा मान विधी पाळना पुरता देवाचिती भूते म्हणून या. पण माझे खरे सख्खे सोयरे हे माझे सोयरे सज्जन सांगाती, हरिभक्त माझे जीवल ग सोयरे. असे सोयरे तुकोबराच्या एका विशिष्ट पर्वावर महाराजांच्या दर्शनाकरता भेटी करता येतात. पण येताना दादा साधू संताकडे जात असताना रिकाम्या हाताने खाली हाताने जायचं नाही. त्यांच्या भेटी करता जात असताना हा सज्जन समाज हे हरीचे दास तुकोबराच्या दर्शनाकरता भेटी करता जातात. पण जाताना दादा तुकाराम महाराजाला त्यांना समाधान वाटण्याकरता, त्यांना बरं वाटण्याकरता आणि जाताना मात्र हे सज्जन काही खाण्याचे चांगले पदार्थ घेऊन जातात, मिष्टान्न घेऊन जातात. काही महाराजांना बरं वाटण्याकरता सोनं घेऊन जातात, काही महाराजांना बरं वाटण्याकरता चांगले कपडे घेऊन जातात. अरे अरे आणि महाराजांच्या भेटी करता जातात. जावं दादा सज्जनाच्या भेटी करता. ते आमचे महापुरुष म्हणतात सज्जनाच्या भेटी करता खाली हाताने जाऊ नये. काही सज्जन म्हणतात रिकामं जावं म्हणजे तिकून भरून येता येत. बरोबर आहे. पण तुकाराम महाराजांच्या भेटी करता तुकोबरावर जीवापा प्रेम करणारा साधू समाज महाराजांच्या दर्शना करतात. पण तो एका विशिष्ट पर्वावर येतो आहे. दसरा दिवाळी सारखा उत्सव आहे, सण आहे. आणि अशा सणाला तुकाराम महाराजांच्या भेटी करता आलेली मंडळी तुकाराम महाराजाला काही भेट घेऊन आली महाराजांच्या. कारण दादा ती वैरागी मूर्ती म्हणजे पाम्पलेट वरची होते थोडी. ते वैरागी मूर्ती काय दादा लोकांनी म्हणणे इतके नाही तुला. ती वैराग्य म्हणजे दादा धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा विवेका सहित वैराग्याचे विवेका सहित वैराग्याचे बळ धगधगेत ज्वाळ अग्नी जैसा. बंधू लक्ष्मण प्रभू राम रायाला वैराग्याची व्याख्या विचारतात. प्रभू वैराग्य कोणाकडे असतं, विरागी कोणाला म्हणावं. त्याला माझे प्रभू राम राया आपल्या बंधू लक्ष्मणाला सांगतात, बंधू लक्ष्मण सुनावता
तो सो परम विरागी तृण समसिद्धी तीनही गुण त्यागी. येतात ते वैराग्य खरं आहे. सुनवतात सो परम विरागी तृण समसिद्धी तीनही गुण त्यागी. हे खरं वैराग्य आहे. आपलं वैराग्य वैराग्यच आहे. आपलं वैराग्य म्हणजे फक्त त्या नावाला शोभा म्हणून आहे. नावाला शोभा आहे. तो खरा विरागी आहे. तो कवरायकडे धगधगीत ज्वाळा अग्नी जैसा तृण समसिद्धी तीनही गुण त्यागी. पण जीवाला प्रेम करणारा सज्जन समाज. कारण तुकाराम महाराजांसारखा एक निष्ठावान ईश्वर भक्त आहे आणि त्याची लेकरं बाळ 10-10, 12-12 दिवसापर्यंत चूल पेटत नसेल. आमच्या सुदामासारखी तर त्याची दया म्हणून त्यावेळेला काही दयाळू अंतकाने सम्राट होते. जाणता राजा महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवरायासारखी काही सम्राट होते त्या काळामध्ये. दयाळू अंतकानाचा जाणता राजा छत्रपती शिवरायांनी महाराजांची दया म्हणून नजरानं पाठवलं. त्यावेळेचे उद्गार बघा तुकोबराय छत्रपती शिवरायांचे जे कारकून येतात त्या कारकुनासोबत काय सल्ला देतात बघा तुकोबराय. अरे दादा, तुमच्या छत्रपतीने नजरानं कशा करता पाठवला? म्हणले तुम्हाला सुखी करण्याकरता. मग तुमच्या छत्रपती शिवरायांना सांगा आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. दादा, सतत दुसऱ्याच्या हिताचा विचार करणारे सज्जन असतात त्यांचं आपोआपच भलं होत राहत. बरं का परहित बसई जिनके मन माही ता करूया कछु दुर्लभ नाही. ज्याच्या अंतरामध्ये परहिताची भावना आहे त्याला या जगातलं काहीच अवघड नाही. म्हणून सतत दुसऱ्याच्या हिताचा विचार करीत राहायचा. तुमचं भलं होण्याकरता तुम्ही काहीच करायचं नाही. आपोआपच सिद्धी प्राप्त होईल. आपोआपच सगळं चांगलं होत राहील. करते हो तुम प्रभू मेरा नाम हो रहा. माझं का नाही सगळं करतो. माझा भगवत सगळं काही करतो आणि त्याच्या पाठीमागं तुमचं नाव लावतो. काय दया आहे माझ्या प्रभूची. हे मंदिराचं सुद्धा तसंच आहे. जेवढी जेवढी काय कार्य सिद्धीला जात असतील तिला त्याच्यात आपलं फक्त निमित्त आहे. करते हो तुम प्रभू मेरा नाम हो रहा है. माझा भगवान सगळं काही करतो पण ह्या जीवाचं नाव मोठं करतो. बरं का, जीवाला मोठेपणा देतो. याने उगाच फुगायचं नाही. बरं का, ती माझ्या प्रभूची दया आहे. तो याला मोठं कर, त्याला याला मोठं करायचं राहत. याला पुढे कळतं का देवाला आपल्याला खरंच मोठं करायचं आहे. छत्रपती शिवरायांनी नजरानं पडला कारकुनासोबत काय सल्ला गोड देतात तुकोबराय. दादा, तुमच्या छत्रपती शिवरायांना सांगा तुम्ही महाराष्ट्राचे मर्यादित राजे आहात. ज्याचे लेकरं उपाशी मरतात दादा तोच कारकुनासोबत छत्रपती शिवरायांना काय संदेश देतात बघा दादा. तुमच्या छत्रपती शिवरायांना सांगा दादा तुम्ही महाराष्ट्राचे मर्यादित राजे आहात. आम्ही 3 लोकांचे राजे लेकरं उपवाशी मरतात. ती त्रिभुवनी आम्ही वैभवाची धनी काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलाची. दिवट्या छत्री घोडी हे तो बऱ्यात न पडे. पण दादा तुमच्या छत्रपती शिवरायांना सांगा तुम्ही आज जाणार ना तर छत्रपती शिवरायांना सांगा काय सांगायचं. उद्या एकादशी आहे. उद्या एकादशी करायला सांगा. बरं उद्या एकादशीचे ना उद्या आहे काय परवा आहे. उद्याची पकडायला सांगणे तर परवाची धरायला सांगा. तू एकादशी करायला सांगा. आणि आणखी तुमच्या छत्रपतींना एक सांगा. काय सांगा. गळ्यामध्ये तुळशी माळा घालायची नाही. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी सांगा बरं. आणि आणखी तुमच्या छत्रपती शिवरायांना काय दया आहे दादा. तुमची छत्रपती तुमचा आम्हाला भूषण आहे. तुम्ही आमची काय करा
ह ब प म्हणून घ्या. काय म्हणायचं? ह ब प म्हणून महाराष्ट्र भूषण छत्रपती शिवरायांना तुकोबाराय देतात. आजही तुकोबारायकडे काही निमित्ताने महाराजांच्या भेटी करता आला साधू समाज हरीचे दास तुकोबार काही भेट वस्तू घेऊन आले. कपडे आहे, खाण्याच्या मिष्टान्नाच्या आणि काही मिष्टान्न आहे, आणि त्याचबरोबर भेट म्हणून काही सोनंही आहे. महाराजांकडे जे सोनं होतं ते आजचं दसऱ्याचं सोनं नाही बरं का. महाराजांच्या भेटीकरता जे आले ना दादा ते खरं सोनं घेऊन आले होते. आपलं हे सोनं म्हणजे कोणी गहाण ठेवीत नाही, काय नाही, फक्त आता बरोबर दसऱ्याचं सोनं कोणी गहाण ठेवलं आता नाही, हे फक्त आता एक आहे दादा, एक प्रेमाचं प्रतीक आहे. अनेक काळाने बिछडलेले सज्जन एकत्र येण्याकरता आणि त्यांच्या मिलन होण्याकरता, त्यांची प्रेमाचे संबंध पुन्हा होण्याकरता एक राम राम, जय हरी, प्रणामजी, जय गोपाल, हे सगळं कशा करताय, जय रामजी की, हे सगळं तुकोबारा इकडे आले. महाराज आम्ही तुमच्या करता भेट वस्तू आणलेली, तुम्हाला दसऱ्याच्या निमित्ताने काही खायला आणलेलं आहे. महाराज म्हणाले खरं सांगू तुम्हाला, आम्हाला काय पाहिजे आहे, आम्हाला तुम्ही काय पाहिजे, आम्हाला काय दिलं पाहिजे, आमच्या करता भेट म्हणून काय आणलं पाहिजे, आणि आम्हाला बरं वाटण्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे, याचा खुलासा, याचं दर्शन करून देण्याकरता आमच्या तुकाराम महाराजाचा अभंगाचं प्रथम चरण आहे. आम्हा देनधरा सांगतो आम्हा देनधरा धरा सांगतो ते कानी, सांगतो ते कानी, चिंता पाय मनी विठोबाचे दादा. आम्हाला भेट म्हणून जर तुम्हाला काही द्यावं असं वाटत असेल तर एक काम करा, चिंता पाय मनी विठोबाचे. स्वतः दुसऱ्याच्या भल्याचा विचार करणारी दयाळू अंतकरणाची जात आहे बरं. ऐसे कळवळ्याची जाती म्हणून आमच्या तुकारामाला दुसरं काहीच नाही, अशी जात तुम्हाला कुठं सापडायची नाही. का? करी लाभा विना प्रीती, लाभाशिवाय प्रेम करणारा जगात एवढाच एक वर्ग आहे. म्हणून जगाचा मालक त्यांच्या करता दौड करतो बरं का. जिथं असेल हरीचा दास तिथं देवाला जावं लागतं. मग तो जे काम करत असेल तिथं देवाला जावं लागतं. आम्हाला काय द्यावं वाटतं का तुकोबाराय म्हणाले, तर आम्हाला हे द्या. सांगतो ते कानी आम्हा देणी धरा,
आम्हाला काय द्यायचं मी तुम्हाला सांगतो. चिंता पायमणी विठोबाचे आम्हाला काही देऊ नका. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आणि आज तो करा मागच्या प्रसंगाला तुमच्या विठोबाच्या पायाचं चिंतन करा. कायम दुसऱ्याच्या हिताचा विचार करणारा एवढा चेकवर काय भेटतात. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणारा, इतरांच्या सुखाने सुखी होणारा, इतरांच्या आनंदाने आनंदी होणारा एवढा चेकवर एवढा चेकवर. सामान्य माणसं दुसऱ्याच्या दुःखात आनंद मानतात, पण हा वर्ग असा आहे सतत भल्याचा विचार सांगणारा वर्ग. आणि ज्याच्याकडे विवेक आहे, वैराग्य आहे, त्याचं जगणं मर्यादित नसतं बरं का. अथांग समुद्रासारखं जीवन वैराग्य असतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्ही सर्व जर थांबून गेले तुम्हाला झोपून घ्यावं लागेल. बरेचशा एकाच वेळेला थांबून गेले तुम्ही. दोन थकवा ज्याच्या करता असतात, ज्याच्या हाताला थकवा आला का त्याने वाजवायचं असतं. बरोबर तुम्ही दोघं एकाच वेळेला वाजवतात आणि एकाच वेळेला थांबतात. विठ्ठला विठ्ठला. आणि तुमच्या दोघांच्या स्वराचा मिलाप करून देणे आमचे दादा हार्मोनियम वाजवतात. ते दोघांच्या स्वरात स्वर घालवणारे आहे बरं का. ते स्वरात स्वर मिळवणे. स्वर ईश्वर को मिला देता है. स्वर देवापर्यंत पोहोचणारी चीज आहे. आणि तुमच्या दोघांचा संबंध आणणारे आमचे पेटी मास्तर हार्मोनियमवाले दादा आहे. तर तुमचा सर्वांचा मेळ असा असू द्यायचा का यांना थकवा आला का, त्यांना कंटाळा का, त्यांना खुणवायचं नसतं, इशारा करायचा. इशारा चिंता पाय मनी विठोबाचे. तुम्ही विठोबाच्या पायाचं चिंतन करा. मग होईल काय. तुकोबाराय म्हणतात त्याच्यामुळे असं होईल, आम्हाला त्याच्यामुळे समाधान लाभ. मला समाधान करता ज्या तुम्ही भेट वस्तू आणल्या त्याच्यामुळे आमचं समाधान होणार नाही. माझ्या चित्ताला समाधान होण्याकरता एक काम करा. आमादिनी दरा सांगतो ते कानी, चिंता पाय मणी विठोबाचे. आणि त्याच्यामुळे माझ्या चित्ताला समाधान होईल. तुम्ही आणलेलं सोनं आणि मिष्टान्न याच्यामुळे समाधान होणार नाही. महाराज द्वितीय चरणात सांगतो, करता माझ्या चित्ताला समाधान होण्याकरता आणलेल्या तुम्ही भेट वस्तू, त्या भेट वस्तू माझ्या चित्ताला समाधान देणारा नाही.
विलास मिष्टान्न न लगे सोने. आम्हाला विलासाच्या मिष्टान्नाच्या सोने याच्यामुळे आम्हाला समाधान होणार नाही. भोगी विलासी जीवन सामान्य माणसं जगतात, कारण ते भोगभूमीकडून चालले असतात. एक वर्ग आहे तो वैकुंठाहून आलेला आहे आणि एक भोगभूमीकडून आलेला आहे. भोगभूमीकडून आलेला जो वर्ग आहे तो इथं भोगामध्ये विलासामध्ये जीवन जगतो. पण वैकुंठाहून आलेला जो वर्ग आहे दादा, तो झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उच्चेष्टाचा भाग शेषवरला तो शिव. एवढंच नाही, वाचा बोलू वेद नीती करो संती केले ती. वाणीने लोकांना वेदाची नीती सांगायची आणि धर्मरक्षणा करता संतांनी जो आचार केला तो आचार करायचा. आमचे तुकाराम महाराज विरागी अवस्था असं वैराग्य आहे. आमचे पूज्य संत मोरारी बापू एका साधूचा दृष्टांत सांगतात. दृष्टांत म्हणजे दंतकथा नाही, कुठल्या प्रकारची कथा नाही. महापुरुष आपल्या बगलात काय करतात आणि लोकांच्या पुढे मांडतात असं नाही. आपाती शब्दांत लोकांच्या पुढे मांडतात. तो कुठल्या काळात कोणी खंडित करणार नाही, कोणी बात करणार नाही. असं का तसं का कोणी म्हणणार नाही, असं आबादी शिनाथ. एका साधूच्या आश्रमावर जसं आपल्या मंदिराच्या बांधकामाकरता गावात काही एखादं सत्कर्म निघालं, धर्माचं कार्य निघालं, त्याला सर्वांच्या सहयोगाची मदतीची गरज असते. पण आश्रमावर बाबाजींनी काही काम काढलं आणि बाबाजींना भेट देण्याकरता काही सज्जन यायला लागले. विठाला विठाला जसे आपल्या आज अनेक सज्जनांचं इथं आणि विशेष उपस्थिती आहे, त्याचप्रमाणे आमचे गर्दे भाऊसाहेब बी त्यांची उपस्थिती इथं लाभली. समस्त बापांच्या उपस्थितीनेच दादा मासाहेबाचा संकल्प पूर्ती तर झाली दादा, पण उद्या भगवान इथे येणार आहे. मी सांगत होतो दादा, त्या साधूच्या आश्रमावर काही बांधकामाचा निधी घेऊन काय अनेक सज्जन यायला लागले. त्याच्यामध्ये एक धनिकांनी आपल्या शुद्ध सेवेच्या माध्यमातून एक धनिक मोठा निधी घेतला, 1,00,000-2 लाखाचा. आणि तो धनिक त्या गुरुजींच्या त्या बाबाजींच्या भेटी करता जातो. गेल्यावर बाबाजींना प्रणाम केला. बाबाजी, गुरुजी, आपल्या आश्रमावर जे बांधकाम चालू आहे त्या बांधकामाकरता मी विशेष निधी देण्याकरता तुमच्याकडे आलेलो आहे. गुरुजी काय माझ्यासारखे नव्हते, गुरुजी निष्काम सेवक होते. गुरुजींची अवस्था विरागी अवस्था होती. धगधगेत ज्वाळ अग्नी जायचा. गुरुजीने सांगितलं, बाबा तू आणलेला निधी जरी माझ्या विकास कामामध्ये, माझ्या आश्रमाच्या विकासामध्ये, बांधकामाकरता, माझ्या गोशाळे करता तू आणलेला निधी आहे, पण आम्हाला हा निधी नको आहे. बराच वेळेपर्यंत त्या सज्जनाने आग्रह लावून धरला, महाराज घ्यावं. माझ्या बऱ्याच दिवसाचं मनात होतं का आपल्या आश्रमाला काहीतरी पैसे दिले पाहिजे, काही निधी दिला पाहिजे. मला आज योग आला, महाराज घ्यावं. मला म्हणले, बाबा पण आम्हाला नको आहे, आमच्याकडे खूप पैसे येतात, आम्हाला तुझा निधी नको आहे, पण महाराज घ्यावं. तो खूप आग्रह करायला लागला. आग्रह करायला पण ते काय आपल्यासारखे गुरुजी होते का? आग्रह केला मग घेऊन घेणारे नव्हते.
फिरणे जरी आग्रह सोडला नाही, पण गुरुजीने आपला हट्ट सोडला नाही. गुरुजी म्हणाले बाबा आम्हाला तुझा निधी नको आहे. मग तो शेवटी त्याचा त्रागा झाला, त्याला राग आला. गुरुजी पहा बरं, गुरुजी पहा बरं, तुम्हाला 2 लाख रुपये देणारा कोणी भेटायचं नाही. गुरुजींनी त्याच्याकडे पाहिलं. अरे दादा तुझी समज चुकीची आहे, पण तू एक ध्यानात घे, मला 2 लाख नाही 5 लाख देणारे 10 लाख देणारे भेटतील, पण तू एक ध्यानात घे 2 लाखाचा त्याग करणारा तुला भेटायचा नाही. याला वैराग्य म्हणायचं. 2 लाखाचा त्याग करणारा तुला भेटायचं नाही. तू शोधूनही पाय ना दादा, तुझ्या जीवनामध्ये असा एखादा तरी तुला भेटतो का? 2 लाखाचा त्याग करणार तुला भेटणार नाही. आमच्या तुकाराम म्हणून बाबा आमच्या चित्ताला समाधान होण्याकरता तुम्ही एक काम करा. चिंता पाय म्हणे विठोबाचे, तिने माझ्या चित्ता होय समाधान. विलास मिष्टान्न न लगे सोने. आम्हाला सोने विलासाच्या गोष्टी, बर्दरी कपडे, विलासाच्या वस्तू आम्हाला नको आहे. मिष्टान्न आम्हाला नको आहे. आम्हाला सोनं नको, विलासाच्या भेट वस्तू नको, मिष्टान्न नको, आम्हाला गोडधोड खायला नको. फक्त तुम्ही एक काम करा. चिंता पाय म्हणे विठोबाची. याला दया म्हणायचं बरं का, याला दया म्हणायचं. दुसऱ्याच्या हिताचा भल्याचा विचार करणारे सज्जन, कारण त्यांना माहित आहे माईक हे दुःख देणारी चीज आहे आणि प्रत्येक सज्जनाच्या जीवनात माईकच आकर्षण आहे. आणि माईक येरते माईके दुःखाची जनिती, ना यादी अंते अवसानी. ज्याचा आधी मध्य अंत दुःखाचा आहे, अशा गोष्टीपासून साधू समाज दूर राहतो. आज हे साधू समाज या लोभी स्वार्थी विलासी माणसापासून खूप दूर असतो. दूर राहतो म्हणजे साधू समाज सतत आपल्या भल्याचा विचार करतो. आजही साधू समाज इतका हैराण आहे दादा. रात्री झोपेतून उठतात, कधी आपल्या भल्या करता माळा जपत असतात. साधू समाज रात्री झोपेतून उठतात. काही साधू समाज रडत बसतो दादा आपल्या भल्या करता, यांचं चांगलं व्हावं, यांचं कसं होईल. काही साधू समाज हनुमान चालिसा करीत बसतात. कोणी विष्णू सहस्त्र नाम पाठ करतं आपल्या भल्या करता करतात. आमचे तुकाराम महाराज अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जेव्हा दैवांत करण्याचे साधू करुणित होऊन आलेल्या संत सज्जनांना त्यांच्या हिताचा सल्ला देतात. दादा चिंता पाय म्हणी विठोबाची. दुसरी गोष्ट, विलास मिष्टान्न न लगे सोने. आम्हाला सोने विलासाच्या वस्तू, भेट वस्तू, आम्हाला मिष्टान्न नको आहे. आम्हाला काय द्यावं वाटतं का? एक काम करा. आणि आम्हाला बरं वाटण्याकरता तुम्ही काय केलं पाहिजे? आम्हाला तुमच्याकडे पाहिल्यावर आनंद होण्याकरता, तुमच्या घरी आल्यावर आम्हाला आमच्या चित्ताला समाधान वाटण्याकरता काय केलं पाहिजे याचं दर्शन करून देतात. तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या
दादा संत मंडळी, माझ्या चित्ताला समाधान होण्याकरता तुम्ही हे करा. काय करा? तुमच्या घराच्या पुढे तुमच्या दारात तुळशी वृंदावन असलं पाहिजे. तुमच्या मुखात अखंड माझ्या प्रभूचं चिंतन असलं पाहिजे. सतत सतत माझ्या विठोबाच्या पायाचं चिंतन केलं पाहिजे. त्याने माझ्या चित्ता होई समाधान. या विलासाने मिष्टान्नाने माझ्या चित्ताला समाधान होणार नाही. मग तुम्ही काय करा? व्रत एकादशी, तुळशी वृंदावन, कंठी ल्यारे लेणे तुळशी माळा, एकादशी व्रत करा. शनिवारची एकादशी आहे ना, या शनिवारपासून एकादशीला सुरुवात करा. आम्ही तुमच्याशी बोलतो. आमचे तुकाराम महाराज दसऱ्याच्या दिवशी भेट वस्तू घेऊन आलेल्या सज्जनांना संदेश देतात. तुम्ही शनिवारपासून एकादशी करा. बरोबर आहे का? आमचे तुकाराम महाराज दसऱ्याच्या दिवशी त्याला भेटण्याकरता, महाराजांना भेटण्याकरता जे सज्जन येतात त्यांना तुकाराम महाराज त्यांच्या हिताचा सल्ला देत असताना पहिला सल्ला देतात, व्रत एकादशी, एकादशी करा. आणखी काय करा? तुमच्या दारामध्ये वृंदावन असलं पाहिजे. तुळशी वृंदावन, तुळशी वृंदावन. तसं सोप्या सोप्याच गोष्टी आहे, पण कल्याणाच्या गोष्टी आहेत. तुळशी वृंदावनाकरता फार काही अवघड नाही दादा. पण दादा, वैकुंठातला देव जर तुमच्या घरी यावं असं वाटत असेल, तुमच्या दारात तुळशी वृंदावनच असलं पाहिजे. जे सुख शिरसागरी ऐकिजे, ती या वैष्णव मंदिरी देखिजे. धन्य धन्य ते वैष्णव मंदिर, जेत नाम घोष होय निरंतर. तुळशी वृंदावन जयाच्या अंगणी, जगत समालिक त्याच्या दारात राहत. काय त्याच्या घरात चक्रपाणी भगवान परमात्मा आहे. आणि आमच्या महापुरुषांनी सांगितलं, देव जर तुम्हाला भेटावं असं वाटत असेल, देवाची प्राप्ती व्हावं असं वाटत असेल, तर या दोन गोष्टी जिथं आहे तिथं देव येतो. बरं का दादा, ईश्वर चिंतन करीत असताना एक तर गाईचा गोठा असला पाहिजे, आणि ईश्वर चिंतन करीत असताना तुळशी वृंदावन असलं पाहिजे. तुळशी वृंदावनाजवळ जर चिंतनाला तुम्ही बसले तर देव भेटतो, आणि देव भेटण्याकरता एक गाईचा गोठा असला पाहिजे. तुळशी वृंदावनी गाईच्या गोठणी, तुळशी वृंदावनी गाईच्या गोठणी, बैसता कीर्तनी देव जोडी. देव पाहिजे ना दादा, एक तर तुळशी वृंदावन असलं पाहिजे, नाही तर गायचा गोठा असला पाहिजे चिंतन करण्याकरता. तसं कुठूनही चिंतन केलं ना दादा, त्यातल्या त्यात विशेष पावित्र्यातून या दोन गोष्टीमध्ये आहे. तुळशी वृंदावन असलं पाहिजे. अंगणात तुळशी वृंदावन आहे. देवाला खूप आवडतं बरं का दादा. आवडी देवाशी ऐका तो प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवाचा. देवाला आवडणाऱ्या गोष्टी आहेत. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधर निर्धार यान नाही. असा ज्याचा नेम, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम जगत पूज्य होतो. देवाला आवडतं. तुकोबरा म्हणतात तुळशी वृंदावन, अंगणामध्ये तुळशी वृंदावन. व्रत एकादशी, एकादशी करा. मला म्हणून एकादशी करा.
आणि दारात तुळशी वृंदावन असं तुळशी वृंदावन. आणखी काय करा, कंठील्या रे लेणे तुळशी माळ, कंठील्या रे लेणे तुळशी माळ. व्रत एकादशी करा, दारात तुळशी लावा, तुळशी वृंदावन असलं पाहिजे. आणखी काय असलं पाहिजे, कंठील्या रे लेणे तुळशी माळा. आमचे तुकाराम महाराज गळ्यात तुळशी माळा घालायला सांगतातच, पण कंठामध्ये तुळशी माळा असली पाहिजे. आमच्या महाराजासारख्या आमचे भागवताचार्य बंधू, आमच्या बाबाजींच्या गळ्यात एक कंठी तुळशी माळा आहे. काय माणसं तर याला मेकअप समजतात. 10-5 माळे असल्या का काय मेकअप केले म्हणतात. तिलक तुळशी माळाचा लय कंटाळा, लय राग येतो त्यांना. ते म्हणतात काय मेकअप करून आले, बरोबर आहे. मी तर नर्मदा प्रदक्षिणा करते असं एका आणि दादा आश्रमावर गेलं. माझ्याकडे ती पांचळे मोठे मोठे पत्त्याची माळा होती बरं का, महाराज आमच्या वृंदावनला असतात त्या माळी, ती माळा होती माझ्या. मला पाहिलं आणि एक साधूचं डोकंच बयकलं. ते म्हणले, अरे महात्मा जी माला पहिन के आया, मुझे जलाने आया. म्हणजे जलाने आया. त्यांना असं वाटलं माझ्या पायी पाहिलं, त्यांना असं वाटलं अशा माळे मला. आणि घेतल्याच त्यांनी. मी तिथं मुक्काम केला, पण सकाळी जायच्या वेळेला ती माझ्या माळीच घेतल्या तिने काढून. अशा बऱ्याच कंठील्या रेलेने तुळशी माळा. माळा घालणं, तिलक करणं म्हणजे मेकअप नाही बरं का दादा, मेकअप नाही, चेकअप आहे, चेकअप. विठ्ठल विठ्ठल. पाप कर्मापासून वाचवायचं असेल तर फक्त तिलक असावा, माळा असावी. या 2 गोष्टीवरच आज नाही तर सैराट त्याला मनमाने काम चालू आहे. फक्त भीती, गळ्यात माळा आहे ना म्हणतात, बरोबर आहे. गंध काय लायतो म्हणजे या 2 गोष्टीची याला लाज ठेवावीच लागते. बरोबर म्हणजे पाप कर्मापासून वाचवण्याकरता या 2 गोष्टी आहेत. पावित्र्याच्या दृष्टीने तर महत्वाच्या आहेत. काय माणसं म्हणतात ती कंठामध्ये तुळशी माळा कशा करतात. ज्याला माझ्या ज्ञानोबा तुकोळ्याचा बोध रुसला फसला का दादा, तो माझ्या ज्ञानोबा तुकोळे सल्ला घेतल्याशिवाय परमार्थातही पाऊल टाकणार नाही आणि प्रपंचामध्ये पाऊल टाकणार नाही. आमच्या तुकाराम महाराजांनी सांगितलं ना, कंठामध्ये तुळशी माळा असली पाहिजे, तुळशी माळा घालायची. पदोपदी विठ्ठल वाचा तया कायचा संसार, प्रेम बाते भरले अंगी, निर्लज्ज रंगी नाचती. पदोपदी विठ्ठल वाचा तया कायचा संसार. महाराज म्हणले, कंठील्या रेलेने तुळशी माळा, तिने माझ्या चित्ता होय समाधान. मला समाधान वाटण्याकरता तुम्ही काय करा, चिंता पाय मनी विठोबाचे. समाधान, माझ्या चित्ताला समाधान होण्याकरता तुम्ही काय करा, एकादशी व्रत करा. व्रत करा एकादशी सोमवार, कथा कीर्तन हरे जागर, पुण्य ते असे गाता नाचता फार. पुन्हा बोलला संसार नाही नाही सत्यत्वे आहारी बाई. आमचे तुकोबाराय कावडी प्रकरणामध्ये म्हणतात, व्रत करा एकादशी सोमवार. एकादशी जोडून सोमवार काय करायचा, तर भगवान विष्णू आणि शंकराचं ऐक्य म्हणून एकादशी जोडून सोमवार करायचं. व्रत करा एकादशी सोमवार, कथा कीर्तन हरे जागर, पुण्य ते असे गाता नाचता फार. पुन्हा बोलिला नाही संसार सत्यत्वे आरे बाई. महाराज म्हणतात एकादशी व्रत करा. खरीच चला दादा एकादशी. व्रत एकादशी तुळशी वृंदावन, कंठील्या रेलेने तुळशी माळा, तिने माझ्या चित्ता होई समाधान.
विलास मिष्टान्न न लगे सोने, आणि ह्या नियमावलीने अशा पद्धतीने मला समाधान करता, माझ्या चित्ताला समाधान होण्याकरता अशा पद्धतीचे गळ्यामध्ये तुळशी लेणे घालतोय. तुळशीचे अलंकार आहे, कंठी तुळशी माळा आहे, एकादशी व्रत करतो आहे. आणि अशा सज्जनाचं घरची उष्टावळी म्हणजे आमच्या जीवनात तो दसरा दिवाळी सारखा पर्व काळ आहे. त्याचा खुलासा, त्याचं दर्शन तुकवर या भागाच्या शेवटच्या तुका म्हणे त्याचे घरचे उष्टावळी, मदते दिवाळी दसरा सण. दसरा दिवाळी सणाचा जो आनंद आहे तो या सज्जनांच्या शुद्ध सेवेच्या माध्यमातून विठोबाच्या पायाचे चिंतन करणारे, एकादशी व्रत करणारे, गळ्यामध्ये तुळशी माळा ती आभूषणं मिरवणारे असे जे सज्जन आहे त्यांच्या घरातली उष्टावळी ही आमच्या दृष्टीने दसरा दिवाळी आहे. तुका म्हणे त्याचे घरची उष्टावळी, मजते दिवाळी दसरा सण. दसरा दिवाळीचा आनंद आम्हाला त्यांच्या उष्टावळीमध्ये आहे. त्यांची उष्टावळी कोणती? तुकोबाराय म्हणतात, हे महापुरुष, आपले व्रत, आपला आचार माझ्या ज्ञानवर तुकड्याच्या बोधाने त्यांचं जगणं असतं. ईश्वर साक्षीने जगतात आणि त्यांच्या जगण्याचा खरा अर्थ
मालकाच्या प्रसन्नतेकरता असतो. आपली इष्टदेवता आपला भगवान आपल्या आचारा विचारावर प्रसन्न असावा याच्याकरता जसं आमच्या मातांचं जगणं केवळ आणि केवळ पतीच्या प्रसन्नतेकरता, तसा ईश्वर भक्त जगतो तो केवळ आपल्या इष्टाच्या प्रसन्नतेकरता. आणि त्यांची प्रसन्नता आपलं भलं, आपला सुख शांती ही त्यांची प्रसन्नता आहे. तुकोबरांत अशा गोष्टी, अशा आचाराने तुमच्या घरची जी पवित्रता आहे त्या पवित्रतेच्या माध्यमातून आमच्या दृष्टीने आमचा तो पर्व काळच आहे. मजते दिवाळी दसरा सण, तुका म्हणे त्याची घरीची उष्टावळी. मजते दिवाळी दसरा सण, तिने माझ्या चित्ता होय समाधान. विलास मिष्टान्न न लगे सोने. एक वेळ मोठ्या प्रेमाने भगवंताचं भजन करा, कारण भजन एक सार आहे. तर माझे बाबा भगवान शंकर पार्वती मातेला म्हणतात, हे देवी भवानी उमा कहे मय अनुभव आपणा. सत्य भजन जगत सब सपना. हे देवी सत्य हरीचं भजन एक सत्य आहे, हे जगत सगळं स्वप्नवत आहे. म्हणून माझ्या प्रभूच्या प्रसन्नते करता जसे आमच्या तुकाराम महाराज भेट वस्तू विलास मिष्टान्न सोनं आम्हाला नको आहे. विठोबाच्या पायाचं चिंतन करायला सांगतात. आपणही याच्याच करता एकत्र आलो. मी प्रारंभी बोललो हा एक छोटासा कुंभ आहे आणि या पवित्र तपस्थलीवर या क्षेत्रावर माझ्या प्रभूच्या दयेमधून भगवान इथं आले. आणि दादा ही अशी पवित्र तपस्थली आहे आणि म्हणून त्या माध्यमातून आज या दसऱ्याच्या आणि मुहूर्तावर आज माझा पण सर्वजण एकत्र आलो. एकत्र येण्याकरता दोन गोष्टी एकत्र येऊन करायच्या. ते एक भजन एकत्र येऊन करायचं आणि भोजन एकत्र येऊन करायचं. बरं, भजन आणि भोजन एकत्र करण्याकरता हा मंडप आहे दादा. इथं 7 दिवस काय भजनाकरता एकत्र यायचं आणि काल या दिवशी भोजनाकरता एकत्र यायचं. भजन आणि भोजन या दोन गोष्टी एकत्र येऊन का करायच्या, तर भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. तुमच्या आपले सख्यत्वाचे संबंध व्हावे. अनेक कारणामुळे दादा एकमेकापासून बिछडलेले सज्जन एकत्र येण्याकरता एवढेच एक माध्यम आहे. हा एक छोटासा कुंभ आहे. या कुंभाच्या माध्यमातून आपण सर्वजण एकत्र आलो, भजना करता आलो. म्हणून भजनाचा कोणी आळस करायचा नाही. आळस न करी आला भाता नव्हे तुका कुणबियाचा. मनवणे कोणी न करावा आळसू. मना रात्रंदिवस राम राम विठोबा.